Start. Hello, welcome to Yashwant classes. Today we are doing 9th standard geography, first chapter. First chapter is distributional maps. You have studied district, state, and country maps in the earlier classes in the environmental studies and geography subjects. मागील इयत्तांमध्ये परिसर अभ्यास, भूगोल विषयात जिल्हा, राज्य व देशांच्या नकाशांचा अभ्यास केला. Environmental studies and the main aim of a maps is main aim काय मॅपचं to show the location of a place and distribution of variables. ते बाजूला बुक ओपन करता असेल तर ओपन करून द्या मला बाजूस. तर नकाशांचा उद्देश काय आहे? प्रामुख्याने ठिकाणाचे स्थान व चलांचे वितरण दाखवणे हा असतो. इवन डायजेस्ट असतो. तर हा आपला आन्सरचा पार्ट आहे. हे जे आपण वाचतोय ना हा आन्सरचा पार्ट आहे. मेन एम काय आहे? मॅप्सचं मेन एम काय आहे आपलं? To show the location of a place and distribution of variables. नकाशांचा उद्देश काय आहे? ठिकाणाचे स्थान व चलांचे वितरण दाखवणे. सेकंड पॉइंट, some maps are prepared with the special themes. काही नकाशे हे विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात येतात. Such maps are called thematic maps. ह्यांना काय बोलतात? थीमॅटिक मॅप्स. ऑलरेडी त्यांनी काय केलेलं आहे? हायलाइट केलेलं आहे. उद्देशात्मक नकाशे म्हणतात. थर्ड पॉइंट, through such maps distribution of various variables in the region is shown. आणि अशा नकाशांद्वारे विविध घटकांचे प्रदेशातील वितरण दाखवले जाते. डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर, रेनफॉल, पॉप्युलेशन एक्सेट्रा इज शोन ऑन द मॅप अकॉर्डिंग टू डेटा ऑफ दिस व्हेरिएबल्स. आणि एखाद्या प्रदेशातील पर्जन्य, तापमान, लोकसंख्या इत्यादींचे वितरण त्या घटकांच्या आकडेवारीनुसार नकाशात दाखवले जाते. These maps are useful to explain the distribution of these variables in the region. आणि या नकाशांचा उपयोग प्रदेशातील घटकांच्या वितरणाचे स्पष्टीकरण करण्यासाठी होतो. Such maps easily bring out the patterns of distribution. आणि नकाशातून घटकांच्या वितरणाचा आकृतीबंध चटकन लक्षात येतो. विंडो पण लावून घे. To draw distributional maps, we need statistical data of a variables. Distribution can be shown in the three following ways on the map. आणि वितरणाचे नकाशे काढण्यासाठी संबंधित घटकांची सांख्यिकीय माहिती आवश्यक असते. नकाशांमध्ये हे वितरण खालील 3 प्रकारे दाखवता येते. जर नीट बघता येत नसेल तर इथे बसू शकता, इथून पण दिसेल व्यवस्थित. तर आपल्याला काय कळलं की मेन एम काय आहे आपलं मॅप्सचं ते कळलं. त्यानंतर काही मॅप्स आहेत ते स्पेशल थीमने प्रिपेअर करतात, त्यांना थीमॅटिक मॅप्स म्हणतात. आणि हे कशासाठी कामाला येतात? काय बरं याच्यातून दाखवता येतं? ह्याच्यातून दाखवता येतं डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर, रेनफॉल. ह्याच्यापासून या मॅप्स पासून काय दाखवता येतं? वेगवेगळ्या ठिकाणचं टेम्परेचर, रेनफॉल, पॉप्युलेशन या गोष्टी दाखवता येतात. समजलं? आता आहे डॉट मेथड. डॉट मेथड तुम्हाला शॉर्ट नोट साठी लिहायला येईल किंवा डिफरन्स लिहायला येईल. ज्याला बोलतात टिंब पद्धत. मराठीमध्ये एकदम विचित्र नाव दिलेलं असतं. त्याचे पण काही पॉइंट्स आहेत जे आन्सर मध्ये लिहावे लागतील. पहिला पॉइंट, डॉट मॅप इज प्रिपेअर्ड युझिंग स्टॅटिस्टिकल डेटा. सांख्यिकीय माहितीच्या आधारे टिंब पद्धतीचा नकाशा तयार केला. स्टॅटिस्टिकल डेटा म्हणजे काय? सांख्यिकीय माहिती म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुमचा क्लास घ्या. तुमच्या क्लासमध्ये एखाद्या विषयामध्ये मार्क्स मिळालेले जे असतात ती सांख्यिकीय माहिती म्हणजेच काय बोलतात स्टॅटिस्टिकल डेटा त्याला. तो तुम्ही डॉट मॅपच्या सहाय्याने दाखवू शकतात. पण ते मार्क्स आहेत, एखादा रिजन नाहीये की आपण मॅपवर दाखवू. समजलं? सेकंड पॉइंट, while preparing dot maps, only data gathered through counting is used. डॉट मॅप मध्ये काय केलं जातं? टिंब पद्धतीचे नकाशे करताना काय करतात?
गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग करतात. जसं की आता काय होणार आहे, आपल्या देशाची जनगणना होणार आहे. डू यू नो वेन वॉज द लास्ट टाइम दे काउंटेड आवर पॉप्युलेशन? लास्ट टाइम 2011ला मोजले होते आणि 2021ला मोजणार होते. पण काय झालं? सब कोरोना आ गया. कोरोना कोरोना झाला आणि कोरोना झाल्यामुळे काय झालं, ते पोस्टपोन करण्यात आलं. तर ते यंदा करणार आहे, 2026ला करणार आहे. हा, तर गणना करून थ्रू काउंटिंग. थर्ड पॉइंट, द वे a variable is distributed throughout the region, the dots are used to show its distribution on the map. एखाद्या प्रदेशामध्ये ज्या तऱ्हेने घटक वितरित झाला आहे, तशाच तऱ्हेने नकाशात टिंबे देऊन वितरण दाखवलं जातं. एक्झाम्पल, पॉप्युलेशन ऑफ अ रिजन, डिस्ट्रीब्युशन ऑफ अ कॅटल, म्हणजे गायी पशुधन किती आहे, लोकसंख्या कशी आहे, असं व्यवस्थित दाखवता येतं. पुढे काही आन्सर मध्ये लिहिलेलं नाही त्यांनी, पण आपण बघूया काय दिलं त्यांनी. To show distribution through a dot method, value of a dot has to be determined. डिस्ट्रीब्युशन डॉट मेथडने दाखवण्यासाठी पहिला काय करायला लागतं, त्या टिंबाचे मूल्य ठरवावं लागतं. टिंबाचे मूल्य ठरवायचं म्हणजे काय करायचं, एक डॉट म्हणजे किती काउंट आहे, म्हणजे 10 माणसं आहेत, 20 माणसं आहेत, 30 माणसं आहेत, किंवा आणखी त्या माणसांच्या जागी दुसऱ्या पण गोष्टी येऊ शकतात. तर एका डॉटची किंमत ठरवायला लागते. समजलं तुम्हाला? तर डॉट मेथडने दाखवायला काय करायचं, व्हॅल्यू ऑफ अ डॉट डिटरमाइन करायला लागते. पे अटेन्शन. To do that, lowest and the highest values of a given variable in the region are taken into consideration. जसं की आपण ग्राफ मेथड वापरतो, कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये ग्राफ करतो. त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी व्हॅल्यू आणि जास्तीत जास्त व्हॅल्यू बघावी लागते आणि त्याप्रमाणे 1 सेंटीमीटर म्हणजे किती असं डिसाईड करावं लागतं. सेम इथे कमीत कमी नंबर्स किती नाही, जास्तीत जास्त नंबर किती आहेत, त्याप्रमाणे त्यांना किती दाखवता येईल, एकाची व्हॅल्यू किती पकडता येईल साधारणपणे, असं डिसाईड करावं लागतं. त्यासाठी देशातील घटकांच्या सांख्यिकीय माहितीचे कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारत. अकॉर्डिंगली द नंबर ऑफ डॉट्स आर डिटरमाइंड, आणि त्याप्रमाणे टिंबांचे मूल्य ठरवलं जातं. Also we need to consider the size of dot, the density of a variable and the scale of map. ह्याच्यासोबत काय काय करावं लागतं, टिंबांचे आकारमान, त्यांची घनता व नकाशाचे प्रमाण याचा सुद्धा विचार करावा लागतो. The number of dots to be given for the value of a variable in each sub-administrative unit needs to be decided first. प्रत्येक उपविभागातील घटकांच्या संख्येसाठी किती टिंबे द्यावीत हे आधी ठरवावं लागतं. म्हणजे आपल्याला सपोज वेगवेगळे व्हेरिएबल असतील किंवा तुमचे क्लासेस आहेत, 9 स्टँडर्ड ए बी, 10 स्टँडर्ड ए बी, आणि त्यांना काहीतरी मार्क्स किंवा त्यांचे लोकसंख्या त्यांच्यातले स्टुडंट्स जर दाखवायचे असतील, तर त्यांच्यासाठी जस्ट ब्लॉक काढतील आणि त्याच्यामध्ये एक डॉट म्हणजे 5 स्टुडंट्स, एक डॉट म्हणजे 6 स्टुडंट्स, असं करून त्याच्यामध्ये डॉट दाखवता येते. Following precautions should be taken while using the dot method for a map. नकाशात टिंबे देताना पुढील गोष्टींची काळजी घ्यावी लागते. साईज ऑफ अ डॉट शुड बी युनिफॉर्म, हे एकदम सोपं आहे. डॉटची जी साईज असते ती ओव्हरऑल कशी पाहिजे, सगळीकडे सगळीकडे अशी एकसारखीच पाहिजे. मूल्यानुसार प्रत्येक टिंबाचा आकार सारखाच ठेवणे. Distribution of physiography, water sources, transport system, etc. of a region should be considered while placing dots on the map. असेच डॉट कुठेही देऊन चालत नाही, त्यासाठी आपल्याला काय कन्सिडर करावं लागतं, प्राकृतिक रचना म्हणजे फिजिओग्राफी, म्हणजे उबड-खाबड जमीन आहे, डोंगर आहे, सपाट मैदान आहे. वॉटर सोर्सेस, जलस्रोत कुठे कुठे आहेत, नद्या आहेत, झरे आहेत, विहिरी आहेत. ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणजे वाहतूक व्यवस्था, ह्या सर्वांचं वितरण लक्षात घ्यावं लागतं. While showing population distribution, rural population is shown by dots. रुरल म्हणजे काय, गावातील भाग, त्याला ग्रामीण भाग म्हणतात. रुरल मीन्स व्हॉट, ग्रामीण. एखादा इंग्लिश वर्ड समजत नसेल तर मला विचारा. रुरल म्हणजे ग्रामीण, गावा साईडचं. तुला मी ते लिहायला सांगितलंय, रूल फॉर्म्युला बुक तुझी कंप्लीट आहे की नाही चेक करून त्याप्रमाणे लिहायला सांगितलंय. अँड सर्कल्स आर शो अर्बन पॉप्युलेशन. सर्कल काय यूज करतात, अर्बन पॉप्युलेशन. अर्बन म्हणजे काय, शहरी.
अर्बन म्हणजे काय? शहरी लोकसंख्या दाखवण्यासाठी गोलाचा वापर करतात. ग्रामीण लोकसंख्या दाखवायला टिंबाचा वापर करतात. द डॉट मेथड इज मोस्ट सुटेबल फॉर दॅट व्हेरिएबल विच इज फ्रीली स्कॅटर्ड अक्रॉस द रिजन. हे फार इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे. हे एका आन्सरचा पहिलाच पॉइंट आहे. डॉट मेथड जास्त कुठे सुटेबल आहे? अशा व्हेरिएबलसाठी जो फ्रीली स्कॅटर्ड आहे रिजनमध्ये, जो घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो, जसं की लोकसंख्या आहे, घरांची संख्या आहे. एकाच ठिकाणी सगळी घरं नसतात. प्रत्येकाच्या शेती असते, प्रत्येकाचं कंपाऊंड असतं. काही जण कंपाऊंड मध्ये त्यांच्या शेतामध्ये पुढे बांधतात, काही जण मागे बांधतात. त्यांची चॉईस. बरोबर? तर जो घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो, अशा घटकांच्या वितरणासाठी टिंब पद्धत अधिक सोयीस्कर आहे. डॉट मेथड कोणासाठी जास्त सुटेबल आहे? असा व्हेरिएबल जो फ्रीली स्कॅटर्ड आहे. हे तुम्हाला लिहायचं आहे आन्सर मध्ये. अर्थ समजला? पुढे in figure 1.1 population distribution map of Amravati district is given. Answer the given questions by reading the distributional map shown by dot method. अमरावती जिल्ह्यातील लोकसंख्या वितरणाचा नकाशा दिला आहे. टिंब पद्धतीने वितरण दाखवणाऱ्या नकाशाचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. एक्झाम मध्ये तुम्हाला एक ग्राफ येईल, एक मॅप येईल. त्या मॅप वरून तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर लिहायचे असतात. कौशिक बस झालं. व्हॉट इज पॉप्युलेशन ऑफ अ अमरावती टाउन? तर हा वाला दिलाय का तो मॅप, की मागे दिलेला आहे? मागे दिलेला आहे इकडे बघा. एका ठिकाणी मॅप दाखवतो, एका ठिकाणी क्वेश्चन बघूया. पहिला पॉइंट काय विचारलाय? पहिला प्रश्न काय विचारलाय? पॉप्युलेशन ऑफ अमरावती टाउन. तर पॉप्युलेशन बघण्यासाठी पहिला आपल्याला काय करावं लागेल? डॉटची संख्या, डॉटचं लिजेंड बघावं लागेल, इंडेक्स बघावी लागेल. आपण विंडो लावून घ्या. बॅक बाजूला घ्या. रुरल ईच डॉट 10,000 पॉप्युलेशन. प्रत्येक डॉट किती पॉप्युलेशन दाखवत आहे? पॉप्युलेशन ऑफ अ मेन सिटीज. छोटासा डॉट आहे हा, हा 50,000 दाखवतोय. त्याच्यापेक्षा थोडा मोठा 1,00,000, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 2,00,000, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 5,00,000. तर मला सांगा, इथे 50,000 मध्ये एखादा ड्रॉप दिसतो का तुम्हाला? अंदाजे आहे? वरुडला आहे बघा हा ड्रॉप. वरुड आणि अंजनगावला पण आहे. वरुड आणि अंजनगाव दोन ठिकाणी आहे. हो ना? 1,00,000चा इकडे आहे, 1,00,000चा. आणि 2,00,000चा दिसतोय का कुठे? नाही. 5,00,000 वाला दिसतोय. अमरावतीला मोठा डॉट आहे. तर इकडे खूप सारे डॉट आहेत बघा. ईच डॉट 10,000 पॉप्युलेशन. तर हे खूप सारे आहेत, 1 2 3 4. ह्याचे तुम्हाला काउंट करावे लागतील एवढे सर्व. आणि मग हा एक मोठा काउंट करावा लागेल 5,00,000चा. 5,00,000 into 1 dot 5,00,000 पॉप्युलेशन. आणि हे छोटे छोटे डॉट जे आहेत 10,000 इंटू किती डॉट आहेत? 30 40. ते लिहायचं आणि त्याप्रमाणे लिहायचं आणि ऍड करून टाकायचं. अशा पद्धतीने. नेम द प्लेस हॅव्हिंग पॉप्युलेशन ऑफ 1,00,000 ऑन द मॅप. 1,00,000 पॉप्युलेशन आहे. आता त्यांनी एवढे सारे डॉट दाखवलाय आणि मोठा पण डॉट त्याच्यासोबत दाखवलाय. प्लेस हॅव्हिंग पॉप्युलेशन ऑफ 1,00,000. तर बघूया आपण आन्सर काय आहे त्याचं, म्हणजे आपल्याला क्लिअर होईल नक्की ते काय बघतायत त्याच्यामध्ये, काय समजतं त्यांना त्यातून. तुम्हाला काय वाटतं? पॉप्युलेशन ऑफ 1,00,000 ऑन द मॅप कोणतं आहे? 1,00,000 साठी आपल्याकडे डॉट आहे. 1,00,000 साठी बघा, हा 1,00,000चा आहे आणि 1,00,000 साठी आहे अचलपूर.
तर त्यांनी पण टेस्ट दिलेला आहे. प्लेस हॅव्हिंग पॉप्युलेशन ऑफ 1 लाख ऑन द मॅप इज अचलपूर. मग त्याच्यामध्ये ते छोटे छोटे त्यांनी काउंट नाही केले त्याच्यामध्ये. ते पण काउंट केले तर जास्त होतील, कारण एक 10,000च आहे. 10 झाले तर किती होणार? 1 लाख होणार. पण त्यांनी तो एकच मोठावाला डॉट पकडलाय, सर्कल पकडलाय, गोल पकडलाय. कळलं? अजून काय विचारलंय? विच पार्ट ऑफ द मॅप शोज स्पार्स डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन? स्पार्स मीन्स काय? स्पार्स म्हणजे विरळ लोकसंख्या, जिथे फार कमी आहे, वितरण खूप कमी आहे, लोकसंख्या फारच कमी आहे. असा कोणता प्रदेश दिसतोय तुम्हाला? हा प्रदेश ज्याचं नाव काही दिसत नाहीये बघा इकडे, हा वाला रिजन ज्याच्यामध्ये लोकसंख्या फारच कमी आहे, नीट दाखवलीच नाहीये त्यांनी, आणि नाव पण नीट दिसत नाही त्या प्रदेशाचं, आहे का काही? मग आपण डिरेक्शन सांगायची, कोणता पार्ट आहे तो मॅपचा? नॉर्दर्न पार्ट. सो आन्सर विल बी नॉर्दर्न पार्ट. ठीक आहे. तर असे क्वेश्चनचे आन्सर सॉल्व्ह करा आणि मग मला सांगा काही समजलं नाही तर आपण पुढे जाऊया. अजून दिलंय बघा, अमरावती डिस्ट्रिक्टच दिलंय, त्याचं नाव आहे चिखलदरा. आणि ही ही वेगळी मॅप आहे, ही वेगळी टेक्निक आहे मॅपची. क्लोरोपेथ मॅप आहे हा. क्लोरोपेथ मॅपने लगेच समजतं आपल्याला. पहिला ते काय असतं हे चेक करून घेऊया. मराठीत म्हणतात क्षेत्रगणी पद्धत. क्लोरोपेथ मॅप मध्ये काय होतं? येस. बरेच सारे पॉइंट्स आहेत आणि आन्सरचा पण पार्ट आहे, नीट लक्ष द्या. हा पूर्ण पॅसेज जो आहे त्याचा आन्सर मध्ये इन्क्लुजन आहे. सो फर्स्ट पॉइंट, in these maps, data regarding various geographical variables is shown by shades or tints of a various colors. शेड म्हणजे समजतं, तुम्ही इंटरमिजिएट एलिमेंटरी दिली, सगळ्यांनीच दिलेली आहे. 8 पर्यंतच असतं ना ते, 7वीला एलिमेंटरी आणि 8ला इंटरमिजिएट. तर शेडच्या सहाय्याने किंवा टिंट ऑफ व्हेरियस कलर्स, टिंट म्हणजे काय? छटा वेगवेगळ्या कलरच्या. तर नकाशामध्ये काय करतात? वेगवेगळ्या छाया किंवा छटा याच्या सहाय्याने दाखवलं जातं. सेकंड पॉइंट हे इम्पॉर्टंट आहे हा. आणि मॅपमध्ये वेगवेगळे व्हेरिएबल कसे दाखवतात? शेडने किंवा टिंटने. हा फर्स्ट पॉइंट आहे. काय? शेड्सने किंवा टिंटने. सेकंड पॉइंट, while making such maps, data used for different variables is obtained through various processes such as measurements, surveying, etc. सेकंड पॉइंट काय आहे? हे नकाशे काढताना घटकांचे मापन, सर्वेक्षण इत्यादी प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला जातो. हे करताना काय करतात? वेगवेगळे व्हेरिएबल ऑब्टेन करतात वेगवेगळ्या प्रोसेसने. कोणकोणत्या प्रोसेसेसने? मेजरमेंट करून, सर्वे करून डेटा मिळवतात आणि मग काय करतात? त्याचा उपयोग मॅपमध्ये करतात, नकाशात करतात. कळलं? मापन, सर्वेक्षण या प्रक्रियेतून उपलब्ध झालेली सांख्यिकीय माहिती आहे ती त्याच्यामध्ये वापरतात. थर्ड पॉइंट, इन दिस मेथड ओनली वन व्हॅल्यू इज गिवन टू वन सब ऍडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट. हा, पुढे त्या मेथडमध्ये ओनली वन व्हॅल्यू इज गिवन टू वन सब ऍडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट इन अ रिजन. थर्ड पॉइंट काय सांगतोय? की यामध्ये प्रदेशाच्या प्रत्येक उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य दिलेले असते. प्रदेशाच्या प्रत्येक उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य. ओनली वन व्हॅल्यू इज गिवन टू वन सब ऍडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट. समजलं? हे तुम्हाला पाठ करावं लागेल, काही पाठ, काय ऑप्शन नाहीये. ओनली वन व्हॅल्यू, असं वन व्हॅल्यू वन सब ऍडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट, वन व्हॅल्यू वन सब ऍडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट. फोर्थ पॉइंट, the smallest and largest values of the given data of a variable are taken into consideration. आणि याच्यामध्ये काय करतात? स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट व्हॅल्यू जी आहे ती कन्सिडर करतात. फोर्थ पॉइंट, कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारत. फिफ्थ पॉइंट, आफ्टर दॅट 5 to 7 क्लासेस आर मेड. आणि त्याच्यानंतर 5 ते 7 गटामध्ये वर्गीकरण करतात. आहे सोपं. सिक्स पॉइंट, each class is assigned a team
ऑफ अ सेम कलर और ब्लॅक अँड व्हाईट पॅटर्न्स. आणि मग त्याच्यामध्ये काय करतात, प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध वापरले जातात. एकच रंगछटा म्हणजे जसं की अमरावतीसाठी आपण बघितलं, पिंक कलरची टिंट वापरलेली आहे. पिंक कलरचे शेड वापरले आहेत सगळे. किंवा ब्लॅक अँड व्हाईट कलर वापरू शकतो. ग्रेइश शेड वापरू शकतो. हा 6वा पॉइंट होता. अजून 1 किंवा 2 पॉइंट बाकी आहेत. 7th point, the shades or pattern become darker with the increasing value of the given variable and are drawn accordingly on the map in the given classification. तर ते काय करतात, ते वापरताना मूल्यांप्रमाणे गडद होत जातात. म्हणजे जर जास्त व्हॅल्यू असेल तर डार्क शेड, कमी व्हॅल्यू असेल तर फेंट शेड, आणि मूल्य गटानुसार नकाशावरती काढले जातात. काय काय पॉइंट कळले आपल्याला? फर्स्ट पॉइंट एकदम सोपा आहे. शेड्स शेड्स और टिंट्स ऑफ डिफरंट कलर्स यूज करतात. सेकंड पॉइंट, याच्यासाठी जे व्हेरिएबल्स यूज करतात ते कोणत्या प्रोसेसेसने गोळा करतात, जी माहिती आहे, जे नंबर्स आहेत ते कुठून गोळा करतात, आयदर बाय मेजरमेंट और मेजरमेंटने किंवा सर्वे करून. फर्स्ट पॉइंट काय आहे तुमचा, व्हेरिएबल्स शोन बाय शेड्स और टिंट्स. हा तुमचा फर्स्ट पॉइंट आहे. काय, शेड्स बाय और टिंट्स याच्या सहाय्याने डेटा दाखवायचा फर्स्ट पॉइंट आहे. सेकंड पॉइंट काय आहे, जे डिफरंट व्हेरिएबल्स आहेत ते कशातून मिळतात, मेजरमेंट किंवा सर्वे करून मिळतात. जे वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत, हे मॅप्स ड्रॉ करताना जे व्हेरिएबल्स लागतात ते कुठून मिळतात, मेजरमेंट करून किंवा सर्वे करून मिळतात. थर्ड पॉइंट काय आहे, वन व्हॅल्यू वन सब ऍडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट. काय पॉइंट आहे, वन व्हॅल्यू वन सब ऍडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट. स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट व्हॅल्यू कन्सिडर करायचे. त्यानंतर 5 to 7 क्लासेस बनवायचे. प्रत्येक क्लासला एक कलर डिसाईड करायचा किंवा ब्लॅक अँड व्हाईट पॅटर्न डिसाईड करायचं. शेड्स और पॅटर्न्स बिकम डार्कर विथ इन्क्रीजिंग व्हॅल्यू. जर व्हॅल्यू मोठी असेल तर डार्क शेड, व्हॅल्यू छोटी असेल तर फेंट शेड. समजलं? इन फिगर 12 1.2a and 1.2b, population density maps of Amravati district using color shades and black and white patterns are shown. Read any one map in detail and answer the following question. तर हे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन वाले जे आहेत ते नंतर आपण डिस्कस करू. ठीक आहे, त्याच्यामध्ये वेळ नको घालवूया. आणि पुढची आहे आयसोप्लेट मेथड, म्हणजे समघनी मेथड, समघनी पद्धत. ही करून आपण संपतो का चॅप्टर? नाही. तर हे करून थांबवू आणि उद्याला पुढचं कंटिन्यू करू. समघनी पद्धत बघूया काय आहे. आयसोप्लेट मेथड. समघनी पद्धत. फर्स्ट पॉइंट, ह्याच्यामध्ये सुद्धा काही आन्सरचे पॉइंट्स आहेत. सेकंड सेंटेन्स पासून पॉइंट सुरू होत आहेत. यू हॅव सीन कंट्रोल मॅप्स अँड आयसोबार मॅप्स इन अर्लियर क्लासेस. आठवीला तुम्ही शिकलेला आहात कंट्रोल मॅप्स काय असतं, आयसोबार मॅप काय असतं. इन दिस मॅप्स म्हणजे आयसोप्लेट मेथडमध्ये किंवा या वरच्या मॅप्समध्ये, द डिस्ट्रीब्युशन वॉज शोड विथ द हेल्प ऑफ लाईन्स शोविंग इक्वल व्हॅल्यूज. लाईनच्या सहाय्याने इक्वल व्हॅल्यूज दाखवतात. या नकाशात समान मूल्ये दर्शवणाऱ्या रेषांच्या आधारे वितरण दाखवले होते. डिस्ट्रीब्युशन कसं सांगतात, कसं दाखवतात, विथ द हेल्प ऑफ लाईन्स. विथ द हेल्प ऑफ लाईन्स जे काय करतात, इक्वल व्हॅल्यू दाखवतात. सेकंड पॉइंट, वेन द डिस्ट्रीब्युशन ऑफ अ व्हेरिएबल इज कंटिन्युअस, आणि जेव्हा हे डिस्ट्रीब्युशन आहे ते कंटिन्युअस असतं, द आयसोप्लेट मेथड इज देन यूज टू शो द डिस्ट्रीब्युशन. तेव्हा आयसोप्लेट मेथड यूज करतात. तेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते तेव्हा ते दाखवण्यासाठी समघनी पद्धतीचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, अल्टिट्यूड, टेम्परेचर, रेनफॉल एक्सेट्रा. काय काय दाखवण्यासाठी, उंची, तापमान, पर्जन्य या गोष्टी दाखवण्यासाठी. फॉर दिस मॅप्स वी नीड टू ऑब्टेन ऍक्युरेट डेटा. याच्यासाठी आपल्याला काय लागतं, ॲक्युरेट डेटा लागतो रिगार्डिंग अल्टिट्यूड, टेम्परेचर, रेनफॉल. तिथे किती उंची आहे, किती तापमान असतं, किती पाऊस पडला, याची एक्झॅक्ट अचूक माहिती पाहिजे, अचूक सांख्यिकीय माहिती पाहिजे आपल्याला हे सगळं ड्रॉ करण्यासाठी. 5वा पॉइंट की 4था पॉइंट बघा. इट इज assumed that difference between the altitude or rainfall of a two places changes at uniform rate. आणि असं ऍझ्युम करायला लागतं किंवा असं आपल्याला
असं गृहीत धरावं लागतं की दोन जवळ असणाऱ्या ठिकाणांच्या उंचीतील किंवा पर्जन्यमानातील फरक हा समान गतीने होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे रावळ आहे, बाजूला मायकोप आहे, बाजूला बुद्धामान आहे, तर इथे काही खूप डिफरन्स नाहीये. त्यामुळे बऱ्यापैकी पाऊस जो आहे आणि ओव्हरऑल जी मैदानाची उंची आहे, हे आपलं जे काही सगळी जागा आहे त्या जागेची उंची जी आहे समुद्र सपाटीपासून ती जवळजवळ सेम आहे. जवळजवळ सेम आहे. नेक्स्ट पॉइंट, द सब ऍडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट्स आर नॉट टेकन इनटू कन्सिडरेशन हिअर. येथे क्षेत्रातील उपविभागांचा विचार केला जात नाही. स्टॅटिस्टिकल डेटा बिलॉंग्स टू द रिस्पेक्टिव्ह प्लेसेस. सांख्यिकीय माहिती ही त्या त्या ठिकाणाची असते. सच डेटा इज नोन ॲज पॉइंट रिलेटेड डेटा, आणि या सांख्यिकीय माहितीस बिंदू संदर्भीय माहिती असे म्हणतात. व्हॅल्यूज ऑफ अ व्हेरिएबल आर रिटन ऑन द मॅप ॲट देअर रिस्पेक्टिव्ह लोकेशन. मग नकाशावर त्या त्या ठिकाणी चलाचे मूल्य लिहिलेले असते. इफ द डेटा फॉर द मोर प्लेसेस इज अवेलेबल, बऱ्याच साऱ्या जागेसाठी डेटा अवेलेबल असेल, मॅपिंग ऑफ अ डिस्ट्रीब्युशन कॅन डन ॲक्युरेटली. तर जेवढ्या ठिकाणांची माहिती जास्त, जेवढ्या स्थानांचे मूल्य माहिती आहे, तेवढे आपण डेटा ॲक्युरेटली पुट करू शकतो. अदरवाईज काय होईल, समजा केळवा रोडचं माहिती आहे पाऊस किती पडला, मायकोपचा नाही कळला आणि माकुळसाचा कळला, तर त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये डिफरन्स असणार. मग मधली व्हॅल्यू पुट करताना आपल्याला गडबड होईल. नक्की केळवा रोडच्या जवळची व्हॅल्यू टाकायची आहे की माकुळसाच्या जवळची व्हॅल्यू टाकायची आहे, मग ते मॅपमध्ये नीट दिसणार नाही. त्यामुळे जेवढा तुमच्याकडे डेटा जास्त, तेवढी माहिती ॲक्युरेटली अचूकपणे तुम्ही टाकू शकता. ऑन दिस बेसिस ऑफ दिस इन्फॉर्मेशन, आयसोप्लेन मॅप्स आर प्रिपेअर्ड युझिंग द स्टेप्स बिलो. खालील स्टेप्स वापरून आयसोप्लेन मॅप्स प्रिपेअर करतात. कसं? फर्स्ट पॉइंट, by considering the highest and the lowest values of variable, the class interval is decided to draw the isoplane maps which in turn decides the difference between the lines. आणि मग त्या लाईन्स मधला डिफरन्स आपल्याला कळतो. लाईन्स आर ड्रॉन फॉर द डिसाइडेड इंटरवल्स. लोकेशन्स विथ द सेम व्हॅल्यू आर जॉईन बाय लाईन. ज्या ज्या लोकेशनच्या व्हॅल्यू सेम आहेत त्यांना असं लाईनने जॉईन करून टाकतात. वरती एक्झाम्पल दिलेलं आहे. समगणी नकाशा काढताना नकाशाचे जास्तीत जास्त व कमीत कमी मूल्य घेऊन वर्गांतर ठरवले जाते, जे रेषांमधील अंतर ठरते. आणि ठरवलेल्या वर्गांतरासाठी रेषा काढल्या जातात, त्यासाठी समान मूल्य असलेल्या ठिकाणांना रेषेने जोडावं लागतं. फॉलोइंग कन्क्लुजन्स आर ड्रॉन फ्रॉम द बेसिस ऑफ मॅप्स प्रिपेअर्ड इन सच अ वे. आणि काय कन्क्लुजन काढलं ते दिलेलं आहे, आणि हे कन्क्लुजन करून थांबूया आपण. इफ द लाईन्स आर क्लोजर टू इच अदर, देन चेंज इन द व्हेरिएबल इज स्टीप. अँड इफ द लाईन्स आर फार अवे फ्रॉम इच अदर, देन इट इज जेंटल. सममूल्य रेषा जवळजवळ असतील, अशा जवळजवळ लाईन ड्रॉ केलेल्या आहेत, तर घटकातील बदल तीव्र आहे. म्हणजे इकडे जर समजा 500 असेल तर इकडे 400 असेल. आणि एकमेकांपासून दूर असतील तर बदल सौम्य असतो. म्हणजे अशी लाईन आणि अशी लाईन आहे, तर ही 500 आहे, तर ही किती असेल, 480 असेल, जर डिस्टन्स त्याच्यातलं दूर असेल. वी गेट अन आयडिया ऑफ अ नॅचरल ट्रेंड ऑफ अ डिस्ट्रीब्युशन ऑफ अ व्हेरिएबल विथ द हेल्प ऑफ दिस. आणि नकाशामुळे घटकांच्या वितरणातील नैसर्गिक कल लक्षात येतो. आणि मग ते बाजूला दाखवलंय, इथे आपण स्टॉप करू.